नमस्कार, जय शिवराय. 2 दिवसापूर्वी आपल्या शहरामध्ये रामवाडी परिसरामध्ये एक घटना घडली. त्या घटनेचा सखोल तपास पोलीस प्रशासन हे करत आहे आणि पुढं देखील त्या संबंधित पोलीस प्रशासन सक्षमरित्या योग्य ती कारवाई या संबंधितांवर त्यांची चालू आहे. या घटनेला एक वेगळं वळण आज एका सोशल मीडियाच्या समाज माध्यमांवर एक मेसेज व्हायरल झाला. या घटनेला अनुसरून माझं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. मला या निमित्ताने सांगायचं आहे, याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही. वेळोवेळी आमचा हाच प्रयत्न आहे, ज्या वेळेस पण अशी चुकीच्या घटना काही घडतात त्याविरुद्ध कुठलाही आणि कसलाही अन्याय होतो त्यावेळेस आम्ही चांगलं आणि उत्तम पाऊल उचलतो. या अन्यायाच्या विरोधात पोलीस प्रशासनाला दाद मागण्याचं काम वेळोवेळी आम्ही केलेलं आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेऊन वावरणारा महाराष्ट्र आहे. परंतु नगर शहरामध्ये काहींनी ह्या विचारांवर पाणी सोडण्याचं काम, त्याची सुपारी उचललेली आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या शहरामध्ये नागरिकांनी निर्भयपणे जगावं. कायदा सुव्यवस्थेसाठी लोक प्रार्थना मंदिरांमध्ये करतात, ठिकठिकाणी करतात. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पुढं देखील अशा काही घटनांमुळं या शहराचं वातावरण बिघडल आणि मी पवार साहेबांच्या विचारांवर चालणार आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य हे आमच्याकडून कधीही घडत नाही. त्यामुळं या शहरातले लोक आनंदात सुखात त्या ठिकाणी जगावे यासाठी कायम हा प्रयत्न असतो. काही लोकांनी भयग्रस्त लोकांनी एक समाज माध्यमांवर मेसेज तयार करून त्यामध्ये आमचे नावं इन्व्हॉल्व करून मेसेज व्हायरल करायचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधून त्यांची भीती दिसून येते. लोकांना खरं काय आणि खोटं काय दिसून येतं. पुढं आमचा एवढाच प्रयत्न राहील की लोकांच्या सुखासाठी, समाधानासाठी, त्यांनी आनंदात जगावं यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू. धन्यवाद.